शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐका. आम्ही तुमच्या पेशंटच्या काही टेस्ट केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट आले. काय काय रिपोर्ट? ऑल ओके ना? सॉरी, पण तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागेल. म्हणजे मला 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 कळत नाही. तुम्ही नीट सांगा ना डॉक्टर प्लीज. मलाही सांगताना खूप वाईट वाटते, पण पेशंटच्या पोटातलं बाळ. ठीक आहे ना सगळं? हां, सांगा ना. बाळ ठीक आहे ना? हे बघा, ते बाळ हालचाल करत नव्हतं, म्हणून आम्ही काही त्याच्या टेस्ट केल्या आणि त्या टेस्टमध्ये स्पष्ट झालं की बाळ पोटातच दगावलंय. जर का अमृताला किंवा तिच्या बाळाला काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही. नाही नाही नाही, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. ऐका, पुन्हा एकदा टेस्ट करूया आपण. सगळं काही व्यवस्थित होईल. तू नको काळजी करूस. तुम्ही पुन्हा टेस्ट करा डॉक्टर. मी सांगते तुम्हाला. तुम्ही शांत व्हा, मी कन्फर्म करूनच सांगतोय, ते बाळ दगावलंय. देवाची हीच इच्छा आणि त्याच्या इच्छेसमोर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे ती अशी आवडलेल्या अवस्थेत एकटीच तुला घेऊन आली इकडे? काय बोलताय तुम्ही बाबा? अपघात वैद्यचा झाला. बाळ ठीक आहे. बाळाला काही इजा नाही पोहोचली. तुला वाचवायचा प्रयत्न केला म्हणून आज तिची अवस्था ही आहे. तुमच्या बायकोशी काही चूक नसताना ते इतकं बोलल्या आणि तुम्ही गप्प राहिलात. अहो मम्मा, मला हॉस्पिटलला घेऊन चला ना प्लीज. हॉस्पिटलला नाही सावली, आई चिडेल, नको. मी नाही ऐकू शकत कोणाचं. मला जायचंय, मला वहिनींना भेटायचंय. मला प्लीज घेऊन चला ना सारंग. सावली, असं काय करतेस तू? शांत हो जरा. हे बघ, तुझी काळजी समजू शकतो मी, पण तिकडे आई दादा आहेत ना, ते बघून घेतील काय करायचं ते. हे बघ सावली, आई नको येऊ तिकडे असं म्हणाली आहे ना तुला. कशाला करतेस? कशाला विषयाची परीक्षा घेतेस?